राज्यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम सुरू होऊन 1.5 महिना झाला। 163 चालू साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप यावर्षी चालू केलेलं आहे। त्यापैकी 129 साखर कारखान्यांनी अर्धवट FRP दिलेली आहे आणि ही थकीत FRP आहे ती 2005 कोटी रुपयाची आहे। केवळ 34 साखर कारखान्यांनी पूर्ण FRP दिलेली आहे। म्हणजे पहिल्या महिन्यातच जर का 2000 कोटी रुपयाची थकबाकी राहणार असेल तर राज्य सरकार काय करायला लागलेलं आहे, साखर आयुक्त काय करायला लागलेलं आहे। आणि या साखर कारखान्यांच्यावर ज्या 129 साखर कारखान्यांनी मुंबई उच्च न्यायालयानं एप्रिल 2025 रोजी एक रकमी FRP द्यावा असा आदेश दिलेला असताना सुद्धा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून FRP थकीत ठेवलेले आहे। त्यांच्यावर ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार कलम 3 अन्वये सरकारी थकबाकीदार समजून RRCचे सर्टिफिकेट इश्यू केले पाहिजेत आणि त्यांच्या जप्त्या करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल केले पाहिजेत। साखर आयुक्त या संदर्भात काहीच करत नाहीत। या उलट गेल्या वर्षाचीच FRP अजून जवळपास 200 कोटीच्या आसपास शिल्लक आहे, तीही मिळत नाही। FRP थकीत कारखान्यांच्यावर कारवाई होत नाही। राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागण्याचा प्रयत्न करत आहे। आतापर्यंत 5 सुनावण्या झाल्या, परंतु सुप्रीम कोर्टानं ठाम शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे। असं असताना साखर आयुक्त साखर कारखानदारांच्यावर कारवाई का करत नाही? सरकार या कारखानदारांना का वाचवत आहे? त्यातले बहुतांश लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत म्हणून का? मुख्यमंत्री जेव्हा साखर कारखाने 15 रुपये मुख्यमंत्री द्यायला तयार नव्हते तेव्हा त्यांची काटामारी उघड करण्याची धमकी देत होते। आज राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 2000 कोटी रुपये या साखर कारखान्यांनी थकीत ठेवलेले आहे। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मुख्यमंत्री तोंड उघडायला तयार नाहीत। या पाठीमागचं रहस्य काय याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे।